नमस्कार मित्रांनो श्री क्षेत्र पंढरपूर येथे वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांसाठी विठ्ठल रुक्माई वारकरी योजना 2026 राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला असून याचा शासन निर्णय सुद्धा राज्य सरकारने निर्गमित केलेला आहे। दुर्दैवाने आजच एक चुकीची घटना वारीमध्ये घडली। तर काय ही योजना आहे, कसा याचा फायदा होणार आहे वारकऱ्यांना? तर मित्रांनो, आषाढी वारी 2026 दरम्यान वारी सुरू झाल्याच्या दिनांकापासून ते वारी समाप्त होण्याच्या दिनांकापर्यंत म्हणजे दिनांक 7 जुलै ते 25 जुलै 2026 कालावधीत अपघाताने किंवा अथवा दुर्घटनेने मृत्यू पावलेल्या अथवा जखमी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासन निर्णय दिनांक 27/3/2026 मधील तरतुदीनुसार मदत ही देण्यात येणार आहे। आता ही मदत कशा स्वरूपात असणार आहे? तर बघा, अपघातामध्ये जरी किंवा दुर्घटनेमध्ये मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या जे नातेवाईक असतील तर त्यांना 4 लाख रुपयाची मदत ही दिली जाणार आहे। त्यानंतर वारी दरम्यान अपंगत्व आलेल्या वारकऱ्यांना 40 ते 50% जरी अपंगत्व येईल तर त्यांना 74,000 रुपये पर्यंतची आर्थिक सहाय्य जे तर ते आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे। त्यानंतर 60% अधिक अपंगत्व आल्यास त्यांना 2.5 लाख रुपये हे देण्यात येणार आहेत। त्यानंतर एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीसाठी ते दवाखान्यामध्ये राहिले तर त्यांना 16,000 रुपये हे देण्यात येणार आहे आणि एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत जरी दवाखान्यात दाखल झाले तर त्यांना 5,400 रुपये देण्यात येणार आहे। तर ही जी आर्थिक मदत आहे तर ती आर्थिक मदत वारकऱ्यांना केली जाणार आहे। आता याची जी अर्ज प्रक्रिया आहे तर अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने असणार आहे? तर प्रस्तुत योजना आषाढी वारी 2026 करिता श्री क्षेत्र पंढरपूर येथे पायी अथवा खासगी सार्वजनिक वाहनाने जाणाऱ्या वारकऱ्यांकरिता लागू राहणार आहे। त्यानंतर तसेच संबंधित वारकरी आषाढी वारी 2026 करिता श्री क्षेत्र पंढरपूर येथे गेल्याबाबतचे संबंधित तहसीलदार यांचे प्रमाणपत्र तुम्हाला दाखवावं लागेल। त्यानंतर सर्व तहसीलदार यांनी संबंधित वारकरी आषाढी वारी 2026 करिता गेल्याची खात्री करून तशा स्वरूपाचे प्रमाणपत्र मागणीनुसार संबंधित वारकरी अथवा त्यांचे वारसदार यांना निर्गमित करावं। म्हणजे जरी तुमच्या घरामधून कोणी वारीला गेलं असेल आणि दुर्दैवाने काही घटना घडली तर तुम्हाला तहसीलदारकडून तसं जे प्रमाणपत्र आहे तर ते घ्यावं लागेल। त्यानंतर याकरिता संबंधित वारकरी यांच्या वारसाने जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करणं आवश्यक राहील। त्यानंतर राज्य सरकारकडून याकरिता देण्यात येणारी मदत संबंधितांना मंजूर करून ती वितरित करण्यात येणार आहे। जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात येणार आहे। म्हणजे जिल्हाधिकाऱ्याकडे ती रक्कम येईल आणि त्यानंतर जे संबंधित नातेवाईक असतील तर ती रक्कम त्यांना देण्यात येणार आहे।